उषा नाडकर्णी यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. यांनी मराठीसह हिंदीमध्येही खूप साऱ्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. उषा नाडकर्णी यांनी कुठल्याही गोष्टीबाबतची त्यांची प्रतिक्रिया नेहमी स्पष्टपणे व्यक्त केलेले आहेत. असंच एकदा त्यांना लोकप्रिय कलाकारांची स्टार कास्ट असलेल्या चित्रपटासाठी ऑडिशन द्यायला सांगितलेलं होतं. परंतु अभिनेत्री त्यावरून चित्रपटाच्या दिग्दर्शिकेवर खूप रागावल्या होत्या. उषा यांना आलिया भट आणि रणवीर सिंह यांच्या गली बॉय या चित्रपटातील एका भूमिकेसाठी ऑडिशन देण्याबाबत सांगण्यात आलं होतं. परंतु त्यांना इतकी वर्ष काम करत असल्यानं ऑडिशन देण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यांनी सांगितले की गली बॉय नावाचा एक चित्रपट होता आणि कुणीतरी मला ऑडिशनसाठी बोलवलं होतं. मी त्याला विचारलं की तुझं वय किती आहे? तो म्हणाला की 25. आणि मी त्याला सांगितलं की तुझ्या आईच्या जन्माच्या आधीपासून मी काम करत आहे. त्यामुळे ऑडिशन देण्यासारखी फालतू कामं मी नाही करत. मी त्याला विचारलं की दिग्दर्शक कोण आहे? आणि त्यानं मला नाव सांगितल्यानंतर मी त्याला म्हणले की श्रीमंत बापाची लेक आहे ना, माझं काम बघ आणि तिला सांग की माझं नाव गुगल करायला. मग कळेल मी काय काय काम केलं आहे. उषा नाडकर्णी यांनी पुढे हेही बोलल्या की हल्लीचे सहाय्यक दिग्दर्शक लहान मुलं असतात, स्वतःला कोणीतरी खास असल्यासारखं समजतात, पण साधी 2 वाक्य सुद्धा त्यांना जोडून बोलता येणार नाही. असाच आणखीन एक किस्सा त्यांनी सांगितला. एकदा मला एका ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं होतं आणि मी तिथे गेले. पाहिलं तर 2 मुलं खुर्चीवर बसली होती. त्यांनी मला खुर्ची पाहिजे का असंही विचारण्याची तसदी घेतली नाही. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर संस्कार नाही केले. त्यांनी मला सांगितलं की ज्या व्यक्तीला मला भेटायचं होतं ती कामात व्यग्र आहे आणि माझ्या हातात एक स्क्रिप्ट दिली आणि मी स्क्रिप्ट फेकली आणि तिथून निघाले. कारण मला खूप राग आला होता की मला इतकं बोलवून सुद्धा ते ज्यांनी मला बोलवलं ते व्यस्त होते आणि मला खूप राग आला म्हणून मी तिथून निघाले. आधी समोरची व्यक्ती कोण आहे ते पहा आणि मग त्याच्याकडे ऑडिशन मागा. मला कुणी गर्विष्ठ म्हणलं तरी चालेल, पण मी चुकीची नाहीये, असं क्लिअरली उषा नाडकर्णी यांनी पिंक विलाच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. उषा नाडकर्णी हे खूप उत्तम अभिनेत्री आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. आणि ऑब्व्हियसली आपण बिग बॉस मध्ये पाहिलेलं आहे की त्यांना आदर तेवढाच मिळतो आणि हिंदी दिग्दर्शकाने त्यांना असं ऑडिशनसाठी बोलवलेलं त्यांना आवडलं नाही, म्हणून त्या चिडल्या आणि मूव्हीमध्ये काम करायला त्यांनी स्पष्ट नकार दिला.